कल्याण एक्साईज विभागाच्या भरारी पथकाने टिटवाळा येथील मांडा परिसरात मोठी कारवाई करत ब्रँडेड विदेशी दारूच्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत तब्बल 12,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जयेश केने आणि रोहन केने या दोघांना अटक करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून मांडा टिटवाळा परिसरात एका घरामध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती एक्साईज विभागाला मिळाली होती। त्यानुसार मुंबई बडोदा प्रस्तावित महामार्गावर बनावट मद्याचा साठा घेऊन एक गाडी येणार असल्याची खात्रीशीर माहिती भरारी पथकाला मिळाली। या माहितीनुसार भरारी पथकाचे अधिकारी दीपक परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचला। संशयित गाडी अडवून तपासणी केली असता गाडीत विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला। वाहन चालक रोहन केने याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ही बनावट दारू मांडा टिटवाळा परिसरातच तयार केली जात असल्याची कबुली त्याने दिली आहे। त्यानंतर एक्साईज विभागाच्या पथकाने जयेश केने यांच्या घरावर छापा टाकला। या ठिकाणी बनावट बूच, प्लास्टिक जार, बनावट विदेशी मद्य, विविध ब्रँडच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या तसेच दारू भरण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आलंय। एक्साईज विभागाने हे सर्व साहित्य तात्काळ जप्त केलं। या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून ही बनावट दारू कधीपासून तयार केली जात होती, कोणाला विकली जात होती आणि शहरातील कोणकोणत्या ढाब्यांवर हा साठा पोहोचवला जात होता याचा सखोल तपास एक्साईज विभाग करतायत। शहरातील ढाब्यांवर ही बनावट दारू पुरवली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान या कारवाईमुळे बनावट दारूच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे। आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी महेश गीते, कल्याण। बनावट दारू विक्री प्रकरणी आज कारवाई केली आहे, काय संपूर्ण प्रकार? सदरची आज जी कारवाई केलेली आहे ती आमचे महाराष्ट्राचे आयुक्त राजेश देशमुख साहेब, सहआयुक्त प्रसाद सुर्वे साहेब आणि आमचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार साहेब आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक श्री उत्तम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने केलेली आहे। आम्हाला दिनांक 25/1/26 रोजी खात्रीला एक बातमी मिळाली होती की बडोदा हा प्रस्तावित हायवे त्या ठिकाणी रस्त्यावरून एक 4 चाकी गाडी जाणार आहे, त्यामध्ये विदेशी मद्य वाहतूक होणार आहे। त्यानुसार आम्ही सापळा रचून त्या गाडीचा संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ती गाडी त्या ठिकाणी आली। त्या गाडीचा हात दाखवून थांबण्याचा इशारा केला असता त्या गाडीमध्ये तपासणी केली असता त्या गाडीमध्ये आम्हाला जवळजवळ 10 ते 12 बॉक्स विदेशी मद्य भरणा केलेल्या बाटल्या आढळून आल्या विविध ब्रँडच्या और त्याच्यासोबत आम्हाला कॅप मिळाल्या। संशय जास्त बळवल्यानंतर त्या वाहनासोबत जो आरोपी मिळाला होता केनी म्हणून त्याच्याकडे चौकशी केली असता तो बोला कोंडेरी गावातनं आम्ही आलो। त्या ठिकाणाहून जवळजवळ एक 5-1 किलोमीटर तो कोंडेरी गाव म्हणून आहे, त्या ठिकाणी गेलो असता त्याच्या घरामध्ये आम्हाला जवळजवळ म्हणजे 12 लाखाचा मुद्देमाल मिळून आला। त्या ठिकाणी प्लास्टिकचे जार 20 लिटरचे पाण्याचे असतात त्या जारमध्ये ब्लेंड होता व्हिस्कीचा आणि बकार्डी रमचा आणि त्या ठिकाणी रिकामी बाटल्या तसेच रॉयल चॅलेंज बाटल्यांच्या 180 मिलीच्या बुचं, रॉयल स्टॅग व्हिस्कीची प्लॅस्टिकची बुचं आणि रिकाम्या बाटल्या असा टोटल एकूण टेम्पोसहित मुद्देमाला मोबाईलसहित एकूण 18-19 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या आरोपींची कोर्टात हजर केली असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आणि याचा योग्य तो पुढील तपास चालू आहे। त्या ठिकाणी जो कागदपत्र मिळत आहेत त्याची पण तपासणी चालू आहे। सॉरी, एकूण मद्यासाठा बनावट होता, बनावट काम सुरू होतं, काय नेमकी मोडस ऑपरेंटी होती? ती मोडस ऑपरेंटी अशी मिळून आढळून आली की तो जो जारमध्ये मिळून आलेला विदेशी मद्यासाठा जो ब्लेंड म्हणतो आपण त्याला, तो त्यांनी कुठून आणला, बिस्लेरी बाटल्यामध्ये भरलेला होता, तो कुठून आणला त्याचा आता तपास चालू आहे।